राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा हा आहे एक छोटासा आढावा. आपल्याला सगळ्यांना जिजाऊ माहीत आहेत, शिवाजी महाराजांच्या आई म्हणून. पण त्यांची ओळख खरंच इतकीच आहे का? नाही. ऐतिहासिक कागदपत्र सांगतात की त्या फक्त एक माता नव्हत्या, तर स्वराज्य या संकल्पनेच्या शिल्पकार होत्या आणि एक अत्यंत कुशल प्रशासकसुद्धा. तर पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांच्या मनात स्वराज्याचं बीज ते जिजाऊंनीच पेरलं. त्यांनी लहानग्या शिवांना केवळ गोष्टी नाही सांगितल्या, तर रामायण आणि महाभारतामधून राजनीती आणि न्याय म्हणजे काय याचे धडे दिले. त्यांनीच तो विचार रुजवला की अरे, दुसऱ्या सुलतानांसाठी लढण्याऐवजी आपलं स्वतःचं राज्य का नसावं. दुसरी गोष्ट, जिजाऊ एक कमालीच्या प्रशासक होत्या. म्हणजे बघा, शहाजीराजे जेव्हा दूर होते तेव्हा त्यांनीच पुणे जहागिरीचा सगळा कारभार पाहिला आणि नुसता पाहिला नाही, तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या पुण्याचा कायापालट केला. त्यांनी स्वतः सोन्याचा नांगर चालवून लोकांना शेतीसाठी प्रोत्साहन दिलं आणि कसबा गणपती मंदिराची पुन्हा स्थापना करून तिथल्या लोकांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण केली. आणि तिसरं आणि एक खूप